बुलेटिनच्या सुरुवातीला सत्ताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी राजकीय ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक आता संपलेली आहे। छगन भुजबळ यांच्या नावासोबतच आता बीडचे अमरसिंह पंडित आणि भंडाऱ्याचे राजेंद्र जैन यांच्या नावाची देखील बैठकीत चर्चा झाली आहे। सूत्रांनी या बैठकीच्या संदर्भात माहिती दिली। छगन भुजबळ यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी पक्षातील वरिष्ठ नेते आग्रही आहेत। समीर भुजबळ यांना मंत्री करण्यास मात्र भाजपच्या श्रेष्ठींकडून नकार आल्याची माहिती आहे। परंतु छगन भुजबळ यांनी समीर भुजबळांना मंत्री केलं तरच राज्यसभेवर जाणार असल्याची अट घातल्याने आता राज्यसभेच्या या जागेचा तिढा आणखी वाढलेला आहे। त्यामुळे आता कशा पद्धतीचा सुवर्ण मध्य महायुतीला काढता येतो हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, राष्ट्रवादीची ही बैठक आता संपलेली आहे। छगन भुजबळ यांच्या नावासोबतच बीडचे अमरसिंह पंडित आणि भंडाऱ्याचे राजेंद्र जैन यांच्या नावाची देखील आता बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तर आता महायुतीमध्ये कशा पद्धतीची चर्चा होते आणि ही जागा कोणाच्या पारड्यात जाते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। छगन भुजबळांच्या नावाची चर्चा आहे, मात्र छगन भुजबळ यांच्या नावावर अद्यापपर्यंत तरी शिक्कामोर्तब झालेलं नाहीये। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी महेश गोयल जोडले जात आहेत या बैठकीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। महेश, राष्ट्रवादीच्या गोटामध्ये आता हालचाली वाढल्याचं दिसतंय। महत्त्वाची बैठक जी सुरू होती ती आता संपलेली आहे। या बैठकीतली इनसाइड स्टोरी नेमकी काय आहे? सर, आपण पाहू शकतो का जवळपास 3 ते 4 तासापासून ही बैठक सुरुवात होती। ही उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार यांच्या निवासस्थानावर बैठक सुरू होती। मात्र राजेंद्र जैन यांच्या नावाची वर्णी जी होती ती लागत होती आणि वारंवार त्यांचं नाव जो आहे तो समोर येत होता। मात्र बैठकीसाठी ते आता राजेंद्र जैन जे आहेत ते बैठकीसाठी आता उपस्थित झालेत आणि त्यांची बैठक सुरू आहे। सर, नक्कीच महेश, नेते बाहेर पडतायत, त्यांच्या प्रतिक्रिया आपल्याला घेता येईल का? त्यांचं म्हणणं नेमकं काय? भुजबळ साहेब आलेत ना, लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।